एक महत्त्वाची राजकीय बातमी, नोटीसवर बैठकीत चर्चा झाली अशी माहिती संग्राम जगताप यांनी दिली आहे। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या अजित पवारांनी सूचना केल्या अशी ही माहिती जगताप यांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून संग्राम जगताप यांनी आपली भूमिका मांडली आहे। काही तासांपूर्वी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं संग्राम जगताप म्हटले होते आणि त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदललेली पाहायला मिळते। पुढची एक कशी दिशा असली पाहिजे याच्यावर एक विचार विनिमय करण्याकरता हा संबंध महाराष्ट्रातला मेळावा अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। ती बैठक ही आता पार पडलेली आहे आणि तुम्ही जे काही नोटीसचा विषय काढला तर त्या नोटीसवरतीच आज चर्चा नेते मंडळींची झालेली आहे, विशेषतः अजितदादांची देखील झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमधलं जे काय असेल ती चर्चा आमच्या अंतर्गत ही झालेली आहे। मी त्याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस त्याला काढली, आता तो त्याचं उत्तर देणार। नोटीस काल का परवाच त्याला त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि आज मी सगळ्यांना आव्हान केलं की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कधी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये एवढं असं अंतर पडलेलं आपण कधी पाहिलं नाही। कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये हे बरोबर आहे, परंतु हे ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस दुसरा पण कोणी दुखावला जाणार नाही याबद्दलची पण काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे। मी आपल्याला तेच म्हटलं की कोणी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, पक्षाने काय भूमिका घ्यावा पक्षाचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे। आम्ही निवडून आलेले लोक पक्षाच्या चिन्हावरती महायुतीमध्ये निवडून आलेले आम्ही एक आज महत्त्वाचा या राज्यातला पक्ष आहोत। आमचा निर्णय आम्हाला घेऊ द्या, बाकीच्यांना जे काय बोलत असेल ते जरूर त्यांनी काय ते त्या ठिकाणी बोलावं। की त्यांना नोटीस माझ्या सहीने जी बजावलेली आहे त्याच्याबद्दलचं उत्तर त्यांच्याकडून लवकरच अपेक्षित आहे। ते उत्तर आल्याच्यानंतर पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातली चर्चा होईल। आवश्यकता लागेल तर संग्राम जगताप यांची सुद्धा आम्ही चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला जो निर्णय करायचा असेल तो चर्चांती विचारपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल।